व्हेन हॅपन द इन्सिडंट असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याचा आन्सर आहे अ सॅटरडे आफ्टरनून. कधी घडलेली आहे? शनिवारी दुपारी एक अशी प्रकारची इन्सिडंट घडलेली आहे. लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट. लेफ्ट म्हणजे सोडणे किंवा ठेवून जाणे. लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी, ज्याचा की ऑन मी म्हणजे लेखकाच्या मनावर खोलवर अतिशय अंतःकरणावर त्याचा काय झालेला आहे? परिणाम झालेला आहे. प्रोफाउंड म्हणजे खोलवर किंवा अतिशय अशा प्रकारचा इफेक्ट. इफेक्ट मीन्स परिणाम झालेला आहे ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज. आणि काय केलेलं आहे माहितीये का? अनफोल्डेड. अनफोल्डेड म्हणजे उलगडा करणे, एखाद्या गोष्टीचा उलगडा करणे. बिफोर माय आईज माझ्या डोळ्यासमोर एका गोष्टीचा उलगडा झालेला आहे म्हणा, की अ होल न्यू डायमेन्शन, नवीन कारणीभूत असलेली गोष्ट. द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. मला वंडर्स म्हणजे अद्भुत, ईश्वराची अद्भुत अशी असलेल्या किमया. क्रिएशन म्हणजे किमया, या गोष्टीचं दर्शन त्या ठिकाणी मला झालेलं आहे असं लेखकाला म्हणायचे. म्हणजे गॉड इज क्रिएटर, किमया करणारा आहे. तसं तर सांगायला गेलं तर हे जे जग आहे हे ईश्वराने निर्माण केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट ही ईश्वराकडूनच केली जाते. आणि तशाच प्रकारचं एक किमिया, क्रिएशन, ईश्वराचा अद्भुत अशा प्रकारचं काम मला त्या दिवशी काय झालेलं आहे? माझ्या डोळ्यासमोर घडलेलं आहे. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. आता इथं हे जी स्टोरी आहे ती कुठली आहे? वेस्ट बेंगॉलमधली आहे. जसं महाराष्ट्रामध्ये आपण गणेश फेस्टिवल सेलिब्रेट, गणेश फेस्टिवल जसं आपण 9-10 दिवस 11 दिवस गणपती उत्सव साजरा करतो, तशाच प्रकारे पश्चिम बंगालमध्ये जी काही देवी असते, तर देवीचा उत्सव असतो. आणि 8-9 दिवस नवरात्रीमध्ये त्या ठिकाणी देवी वगैरेची स्थापना वगैरे केलेली असते. आणि त्या वेस्ट बेंगॉलमध्ये त्या काळामध्ये सुट्ट्या असतात शाळेला. आणि पूजा व्हॅकेशन म्हणजे जसं ख्रिसमसला वगैरे सुट्ट्या दिल्या जातात किंवा दिवाळीला आपल्याकडे सुट्ट्या असतात, तशाच प्रकारे वेस्ट बेंगॉलमध्ये जी काही पूजा व्हॅकेशन म्हणजे देवी जी असते 8 नवरात्रामध्ये सुट्ट्या दिलेल्या जातात. इट वॉज अ फ्यू डेज म्हणजे काही दिवस काय होता? इन टू द पूजा व्हॅकेशन. काही दिवस या पूजा व्हॅकेशनच्या काय होत्या? सुट्ट्या होत्या. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, जसे इतर मुलं असतात त्यांच्याच प्रमाणे. द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिवल सीझन. आणि इतर मुलांना जसा वेळ भेटणार होता, इतर मुलांप्रमाणेच द हॉलिडेज प्रोव्हाइडेड, जी काही सुट्ट्याचा मोकळा लिजर टाइम होता, त्याने मला काय ऑपॉर्च्युनिटी म्हणजे एक प्रकारची संधी दिलेली आहे. फॉर मी टू बिकम एनग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिवल सीझन. एक संधी होती, मोकळा वेळ होता. त्या काळामध्ये काय करायचं होतं? फॉर बिकम एनग्रोस्ड म्हणजे मग्न होणे. एखादं काम करताना नुसतं काम करणे आणि त्या कामामध्ये पूर्णतः स्वतःला मग्न करून घेणे, त्याच्यात फरक असतो. तसंच लेखकाला काय होती? इंटरेस्ट होता किंवा रीडिंग करण्याची आवड होती. मग त्यांनी काय केलेलं आहे? स्वतःना पुस्तकं वाचण्यामध्ये, पण कुठल्या प्रकारचे? व्हेरियस मॅगझिन्स म्हणजे मासिक, जे की इच मंथ पब्लिश्ड बुक वी कॉल्ड इट अ मॅगझिन. प्रत्येक महिन्याला जे प्रकाशित केलं जातं त्याला मॅगझिन, मराठीमध्ये मासिक असं म्हटलं जातं. अँड स्टोरी बुक्स मीन्स कहाणीचे पुस्तकं, जी की मुलांचा आवडीचा विषय असतो. डिफरंट टाइप्स ऑफ दी स्टोरीज, हॉरर स्टोरीज, फॅबल्स, नाईट स्टोरीज, वेगवेगळ्या प्रकारच्या काय असतात? कहाण्या असतात. ॲडव्हेंचर स्टोरीज असतात किंवा व्हाईट स्टोरीज म्हणजे सिंदबाद अँड सेलर, अरेबियन नाईट्स वगैरे अशा प्रकारचे स्टोरीचे पुस्तकं असतात. मग तशाच प्रकारे स्टोरी बुक्स, जी की पब्लिश्ड म्हणजे प्रकाशित करणे, स्पेशली म्हणजे विशेषतः कुणासाठी प्रकाशित केलेले पुस्तकं? फॉर चिल्ड्रन, मुलांसाठी, लहान मुलांसाठी. इन द फेस्टिवल सीझन म्हणजेच लेखकाला काय सांगायचे की पूजा व्हॅकेशन मधला जो वेळ होता त्या वेळेमध्ये मला पुस्तकांमध्ये मग्न व्हायला भेटणार होतं. विविध प्रकारचे मासिक आणि कहाण्यांची पुस्तकं मी वाचू शकणार होतो. कशा प्रकारच्या कहाण्यांची पुस्तकं? जी की फक्त
लहान मुलांसाठीच प्रकाशित केलेले आहेत. अशा प्रकारचं पुस्तकं मला वाचायला किंवा त्या पुस्तकामध्ये मग्न व्हायला मला वेळ भेटणार होता. आफ्टर अ हार्टी लंच, हार्टी मीन्स भरपेट असं जेवण झाल्याच्या नंतर, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर मीन्स रायटर्स फॅमिली, इन रायटर्स फॅमिली मॉम अँड डॅड अँड यंगर सिस्टर, त्यांची लहान बहीण ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. त्यांनी काय झालेलं आहे, काही माणसांना सवय असते कशाची, दुपारचं जेवण झालं की थोडा वेळ तरी त्यांना झोपावं लागतो, थोडासा आराम घ्यावा लागतो. तसंच आफ्टर हार्टी लंच, सर्वांचं भरपेट असं जेवण झालं. लंच म्हणजे दुपारच्या जेवणाला लंच असं म्हणतात. माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर, आई वडील आणि जी काही लहान बहीण होती, ले म्हणजे इथे झोपणे असा अर्थ होते, पडणे असा नाही. ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप, नॅप म्हणजे वामकुक्षी घेणे, मराठीत वामकुक्षी म्हणजे थोडीशी डुकली घेणे किंवा झोपणे थोडंसं. ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप, दुपारच्या वेळेची विश्रांती घेण्यासाठी यांनी सुरुवात केलेली आहे. पुन्हा पॅरेंट्स अँड यंगर सिस्टर. अँड आय सेटल्ड डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि मी काय केलेलं आहे, सेटल्ड डाऊन म्हणजे एक स्टोरीचं पुस्तक घेतलं आणि स्थिरावलो. ज्या ठिकाणी बसून मला पुस्तक वाचायचं होतं त्या ठिकाणी जाऊन मी विसावलेलो होतो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. बघा, एवढी निर्वाण अशी शांतता होती दुपारच्या वेळीची त्या, की तो जो काळ होता दुपारचा, प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप. बॅकड्रॉप म्हणजे शब्दशः अर्थ घेतला बॅकड्रॉपचा तर रंगमंचाच्या पाठीमागे असलेला पडदा, जे काही नाटक वगैरे होतात तर त्याच्या पाठीमागे जो पडदा लावलेला असतो त्याला बॅकड्रॉप असं म्हणतात. लेखकाला काय म्हणायचे, जी काही ही सिच्युएशन होती, परिस्थिती होती दुपारची, ऑलरेडी पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अ आफ्टरनून नॅप अँड देन आय टेक अ वन स्टोरी बुक अँड आय सेटल्ड डाऊन फॉर रीडिंग अ स्टोरी बुक अँड क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप. जी काही अतिशय निर्वाण अशी शांतता, निर्वाण अशी शांतता कशाला म्हणतात, ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये असता, घरातले इतर सर्व झोपी गेलेले आहेत आणि तुमच्या घराच्या भिंतीवर जे घड्याळ आहे त्या घड्याळीचा ज्यावेळेस तो सेकंद काटा असतो, तो जो पुढं जात राहतो, त्याचा आवाज आपल्या कानापर्यंत जाणं, याला काय म्हणायचं, बॅकड्रॉप, क्वाईट आफ्टरनून असं म्हणायचं या गोष्टीला. अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी दुपारी लेखकाच्या घरी निर्माण झालेलं होतं फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि ते अतिशय सुटेबल, परफेक्ट अशा प्रकारचं वातावरण होतं. कशासाठी होतं, फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी, धाडसी अशा प्रकारच्या कहाण्या वाचण्यासाठी ते जे वातावरण होतं ते पोषक अशा प्रकारचं होतं, योग्य अशा प्रकारचं शांततेचं असं वातावरण होतं. द सायलन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोअर. बघा, काही माणसाला काय असतं माहितीये का, झोपून 10-15 मिनिट झाली की घोरण्याचा, खराटे मारण्याचा सवय असते. मग काय झालं, लेखक तर ऑलरेडी सेटल्ड डाऊन टू रीडिंग द स्टोरी बुक, पण मध्येच काय होत होतं, द सायलन्स वॉज ऑकेजनली, जी काही शांतता होती ती ऑकेजनली म्हणजे वेळोवेळी, ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोअर, आणि वेळोवेळी मध्येच काय व्हायचं, ब्रोकन म्हणजे त्याच्यामध्ये भंग पावणे बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोअर. जी काही आमचे घरचे झोपलेले होते, आई वडील, त्याच्यातलं कोणतरी म्हणजे घुरत असेल किंवा खराटे मारत असेल, त्यांच्या खराट्याच्या आवाजानं जी काही शांतता होती ती वेळोवेळी भंग पावत होती. म्हणजेच जी काही रायटर आहेत त्यांचं जी काही रीडिंगचं कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे, त्या कॉन्सन्ट्रेशनला ब्रोकन अप करण्याचं काम हे फॅमिली स्नोअर करत होता, अशा प्रकारचे लेखकांना सांगायचे. द इंटरमिटंट चिरिपिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. इंटरमिटंट म्हणजे वारंवार, पुन्हा परत. इंटरमिटंट चिरिपिंग ऑफ हाऊस स्पॅरो. चिरिपिंग म्हणजे चिवचिव असा चिमण्यांचा आवाज जी होता. हाऊस स्पॅरो म्हणजे आपल्या घरात वगैरे जी चिमण्या येतात ना त्यांना हाऊस स्पॅरो असे म्हणतात. तर त्यांच्या चिवचिव असा करणारा आवाज. द हार्श काविंग ऑफ क्रो, द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. आणि काय सांगितलेलं आहे बघा, द हार्श म्हणजे अतिशय ऐकायला नको वाटेल किंवा कर्कश अशा प्रकारचं, काविंग ऑफ अ क्रो, कावळ्याची कावकाव, आणि द श्रील कॉल ऑफ काईट. श्रील म्हणजे कर्कश अशा प्रकारचा आवाज कुणाचा, ऑफ अ काईट, KIT. काईट म्हणजे पतंग नाही, इथं काईट याचा अर्थ
घार, आकाशात उंच उंच जो पक्षी उडतो किंवा जो प्रिडेटर असतो, इतरांची शिकार वगैरे करतो, लहान लहान म्हणजे प्राण्यांची, छोट्या छोट्या उंदरांची वगैरे किंवा पक्ष्यांची वगैरे शिकार करत असतो, असा काईट म्हणजेच घार फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड, ती अतिशय उंच अशी म्हणजे जमिनीपासून उंच अशी आकाशामध्ये ती काय करत होती, घिरट्या घालत होती आणि कर्कश असा काय करत होती, सिरिल म्हणजे कर्कश असा आवाज करत होती. कॉल मिनिट्स टिक्ड बाय, आणि एक एक मिनिट घड्याळीच्या काट्यानं पुढं जात होता. आय बिकेम डीपली ऑब्झर्व इन द बुक, आणि मी आता पूर्णतः काय झालेलो होतो, त्या पुस्तकामध्ये गुंगून गेलेलो होतो, अतिशय मी मग्न झालेलो होतो पुस्तक वाचण्यामध्ये. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. सडनली म्हणजे एकदम किंवा अचानक प्रकारे काय झालेलं आहे, आय हर्ड म्हणजे मला काय ऐकायला आलेलं आहे, मला म्हणजे रायटरला काय ऐकायला आलेलं आहे, अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स, रस्त्यावर रिकामी फिरणारी मोकळी कुत्रे असतात बघा, गावात उगच ह्या गलीतून त्या गलीत, त्या गलीतून त्या गलीत फिरत असतात, अशा प्रकारचे बेवारस अशा प्रकारचे जे कुत्र्यांचा एक कळप किंवा ग्रुप जे होता, गट जे होता, त्यांचं बार्किंग म्हणजे भुंकणे, भुंकण्याचा आवाज मला आला. पण ते कसे भुंकत होते, फ्युरियसली म्हणजे अतिशय त्वेषाने किंवा रागाने ते काय करत होते, भुंकत होते इन अ डिस्टन्स, पण ते किती खूप अंतरावर होते असं त्यांच्या आवाजावरून मला वाटत होतं. आय चोज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. मी काय केलेलं आहे, त्या गर्द्याकडं किंवा बार्किंग कमोशन जे होतं कुणाचं, त्या डॉगचं, याच्याकडं लक्ष द्यायचं नाही किंवा त्याच्या टाळायचं, त्याच्याकडे लक्ष देणं, या गोष्टीचा मी विचार केलेला होता. कमोशन म्हणजे गोंगाट, अशा प्रकारच्या गोंगाटाकडे लक्ष द्यायचं नव्हतं असं मी ठरवलं. थिंकिंग आणि विचार केला की पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग, आणि मला असा विचार मनामध्ये आला की एखाद्या दुर्दैवी अशा प्रकारच्या एखाद्या डुकराला काय केलेलं असेल, ह्या सर्व कुत्र्यांनी चौकून कोपऱ्यावर घेरलेला असेल आणि आता ते त्याची काय करतील, शिकार करतील, अशा प्रकारचं काहीतरी परिस्थिती त्या ठिकाणी घडलेली असेल. असा विचार करून मी त्या घटनेकडे दुर्लक्ष करण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. हॅपलेस म्हणजे दुर्दैवी किंवा कमनशिबी अशा प्रकारचा एखादा प्राणी कुत्र्याच्या तावडीमध्ये सापडलेला असेल, हे समजून मी काय केलं, त्या कमोशनला इग्नोर म्हणजे टाळण्याचा किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर, पण लगेच काय झालेला आहे, मोठा आवाज किंवा तो आवाज जास्तच वाढू लागलेला होता. लाउडर म्हणजे मोठ्यानं आवाज असा येऊ लागलेला होता त्या भुंकण्याचा. मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म काविंग ऑफ द फ्लॉक ऑफ क्रोज ॲडिड टू द काकेफनी. आणि काय झालेलं आहे माहिती आहे का, तो आवाज तर बार्किंग बिकेम अ बार्किंग व्हॉइस लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह म्हणजे अतिशय आक्रमक अशा प्रकारचं काय होऊ लागलेलं होतं, तो आवाज आता त्या कुत्र्याचा भुंकण्याचा येत होता. अँड द अलार्म म्हणजे भयचकित करणे किंवा भयभीत करण्यासारखं आता वातावरण वाटू लागलं, तो आवाज वाटू लागला. काविंग ऑफ फ्लॉक म्हणजे जी काही थवा असतो, क्रोज ॲडेड द कॅकेफनी, आणि जी काही उडणारे कावळे होते, कावळ्यांचा जो थवा होता, फ्लॉक म्हणजे थवा, तर त्यांनी पण काय केलेलं आहे, कॅकेफनी म्हणजे कर्कश अशा प्रकारचा आवाज सगळ्या कावळ्यांनी करायला सुरुवात झालेला आहे. ऑलरेडी देअर इज अ कमोशन क्रिएटेड डॉग्स बाय बार्किंग अँड दे इन द कमोशन ॲट द कॅकेफनी ऑफ द क्रोज. काय झालेलं आहे त्याच्यामध्ये, हे जे कावळे होते या कावळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आणखी मिसळलेला आहे, म्हणजे खूपच गोंधळ उडालेला आहे. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर, आणि मला हे कळालं की तो जो खूप अंतरावर असलेला आवाज वाटत होता, तो हळूहळू काय होत आहे, जवळ येत आहे. ते कुत्रे भुकत किंवा त्यांच्या भुकण्याचा आवाज आपल्या जवळ येत आहे, म्हणजे ते खूप अंतरावर होते अगोदर, पण ते आता जवळ येत आहेत याची मला काय झालेली आहे, जाणीव झालेली आहे. क्युरियासिटी गॉट द बेटर ऑफ मी, आणि काय झालेलं आहे, क्युरियासिटी म्हणजे जिज्ञासा, एखादी गोष्ट जाणून घेण्याची तीव्र अशी इच्छा होणे, त्याला क्युरियासिटी असे म्हणतात. गॉट द बेटर ऑफ मी, आणि काय झालेलं आहे, कधी कधी आपलं मन जे आहे
ते मन एखादी गोष्ट करायची जरी नसेल तरी मन ऐकत नाही, नाविलाजाने ती गोष्ट आपल्याला करावी लागते. ही फ्रेज आहे, गॉट द बेटर ऑफ मी. म्हणजे तसंच लेखकाला करावं लागलं. लेखकाची इच्छा नव्हती की त्या गोंधळाकडं किंवा त्या भुंकण्याकडे लक्ष द्यावं, पण लेखकाचं मन सारखं तिकडे ओढ घेत होतं. मग लेखकाचं मन ओढ घेत असल्यामुळं लेखकाचा नाविलाज झालेला आहे. लिव्हिंग द बुक असाइड, मी काय केलं, माझ्या जवळचं जे स्टोरी बुक होतं ते मी बाजूला ठेवलं. आय रस्ट टू द वरांडा, मी काय केलेलं आहे, वरांडा. वरांडा इज अ नॉन इंग्लिश वर्ड. वरांडा इज अ नॉन इंग्लिश वर्ड. असा प्रश्न इथं येऊ शकतो की पिक आउट द नॉन इंग्लिश वर्ड फ्रॉम द पॅसेज. तर हा वरांडा हा काय आहे, नॉन इंग्लिश वर्ड आहे. याच्या अगोदर अस्वथ हा एक काय आहे, नॉन इंग्लिश वर्ड आहे. टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन, मी काय केलं, मी म्हणजे रायटरनं काय केलेलं आहे, द बुक असाइड बाजूला ठेवलेला आहे. रस्ट म्हणजे घाई गडबडीनं कुठं गेलेले आहेत, वरांडा म्हणजे पोर्च मध्ये गेलेले आहेत. टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन, नेमकं घडायलंय काय, एवढा आवाज कशाचा व्हायलाय, व्हॉट टाईप ऑफ द कमोशन, व्हाय डॉग्स इज बार्किंग अँड व्हाय काविंग द क्रोज. Curiosity in mind of writer, and that's why leaving the book aside by the writer and rushed to the veranda to see what's going on. नेमकं घडायलंय काय आणि नेमकं चाललंय काय हे पाहण्यासाठी लेखकाने त्यांच्या रूम मधून कुठं आलेले आहेत, बाहेर अंगणामध्ये जी काही पोर्च असतं, ओसरी असते, त्या ठिकाणी आलेले आहेत. ओके, रिमेनिंग पार्ट वी विल बी लर्न टुमॉरो.